सेकंड चॅप्टर मी तुम्हाला जो आहे आपला तो म्हणजे हेल्थ अँड डिसीज. हेल्थ अँड डिसीज की ज्याला आपण हेल्थ म्हणजे काय म्हणतो, आरोग्य म्हणतो, आणि डिसीज म्हणजे काय, रोग. तर हा जो सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीज म्हणजे आरोग्य व रोग, हा चॅप्टर आपण बघणार आहोत. तर हा चॅप्टर मी तुम्हाला पॉवर पॉईंटच्या माध्यमातून म्हणजे माझी स्क्रीन शेअर करणार आहे. त्या स्क्रीन शेअर केल्यानंतर त्या माध्यमातून आपण त्याचं अध्ययन करणार आहोत. तर त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करतोय. बघा तुम्हाला स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना. माईक अनम्यूट करून उत्तर द्या फक्त. माझी स्क्रीन दिसते का? हा ठीक आहे, सगळ्यांना दिसते व्यवस्थित? दिसते. हा ठीक आहे, म्यूट करा माईक. माईक म्यूट करा आता. हा पटकन माईक म्यूट करायचं. ठीक आहे, माईक म्यूट करा. कोणाचे माईक चालू आहेत बघा. माईक म्यूट आहे ना. ठीक आहे, आता पहा, जसं मी आता सांगितलं तुम्हाला की आपला सब्जेक्ट जो आहे तो जनरल सायन्स, आणि त्यातला जो सेकंड चॅप्टर आपण बघणार आहोत हेल्थ अँड डिसीजेस म्हणजे आरोग्य व रोग, हा चॅप्टर आपण बघणार आहोत. आता ह्यामध्ये कोणते मुद्दे आपण बघणार आहोत बा, लेट स्टडी, किंवा कोणत्या सब पॉइंटचा आपण विचार करणार आहोत. तर त्यातला पहिला जो सब पॉइंट आहे तो म्हणजे हेल्थ अँड डिसीजेस म्हणजे आरोग्य किंवा रोग याची व्याख्या कशी करता येते. आता हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो, आरोग्य ऐकत असतो किंवा रोग ऐकत असतो, परंतु प्रत्यक्षामध्ये विज्ञानामध्ये अभ्यास करत असताना या दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्याची व्याख्या कशी सांगितली जाते किंवा ह्या संकल्पना कशा समजावून घ्यायच्यात हे आपण बघणार आहोत. हेल्थ अँड डिसीज, त्यानंतर रोग, त्याचे टाइप्स आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ डिसीजेस म्हणजे रोगांचे प्रकार. म्हणजे बरीचशी नावं तुम्ही सांगू शकताय, वेगवेगळ्या रोगांची नावं तुम्हाला सांगा म्हटल्यानंतर, परंतु ते जे रोगांचे प्रकार आहेत त्यामध्ये सुद्धा ते रोगांचे प्रकार कसे ठरवले गेलेले आहेत ते आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ डिसीजेस मध्ये. नंतर जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे जेनेरिक औषधं. म्हणजे आता आपण बरेच मेडिकलमध्ये किंवा शहरामध्ये असेल किंवा तुमच्या गावामध्ये सुद्धा मेडिकलमध्ये गेल्यानंतर दोन प्रकारची तुम्हाला औषधं दिसतील. एक आपण जी रेग्युलर घेतोय ती औषधं, आणि त्याच बरोबरीने आता नव्यानं जो शब्द आपल्याला माहित झालेला आहे तो म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स, जेनेरिक औषधं, की जी रेग्युलर औषधांपेक्षा ती औषधं स्वस्त असतात. तर जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे काय हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर जसं मी सांगितलं आता की ह्या हेल्थ अँड डिसीज या चॅप्टर मध्ये जे तीन मुद्दे आपण बघणार आहोत तो म्हणजे पहिला मुद्दा आहे हेल्थ अँड डिसीजेस म्हणजे आरोग्य आणि रोग, त्यानंतर रोगांचे प्रकार टाइप्स ऑफ डिसीजेस, आणि शेवटचा आहे तो म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स म्हणजेच काय, जेनेरिक औषधं. म्हणजे ज्याची जो शब्द आपण आता नव्यानं ऐकतोय, प्रत्येक शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा मेडिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारचे औषधं असतील की ज्याच्यामध्ये साधी औषधं असतात आणि जेनेरिक मेडिसिन्स की जे त्या रेग्युलर औषधाच्या तुलनेमध्ये त्याच्या किमती कमी असतात आणि इफेक्ट सुद्धा चांगला असतो. तर हे तिन्ही मुद्दे हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता त्याच्या अगोदर आणखी एकदा मी तुम्हाला काय करतो, हा धडा सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो मी. तो व्हिडिओ बघा तुम्ही काळजीपूर्वक. आवाज ऐकू येतो तुम्हाला? हात वरती करा बघ. नाही सर आधी व्हिडिओ आवाज येत नाहीये? नाही. हा एक मिनिट. हा
आता तुम्ही मला सांगा की आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? हा याला तर हा, एक मिनिट. आजारी पडल्यानंतर लावतो आणि. इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान धडा 2 आरोग्य व रोग प्रस्तावना. मुलांनो, हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती हा सुविचार आपल्या सर्वांना माहितीच आहे. आरोग्याला संपत्ती असं का म्हटलंय? कारण आरोग्य उत्तम असेल तरच माणूस कार्यक्षम राहतो, दैनंदिन कामे करून संपत्ती मिळवू शकतो. आरोग्य चांगलं असेल तर मानवाचं आयुष्य सहज आणि सोपं होतं. मात्र हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्यालाच आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे, भरपूर व्यायाम करणे गरजेचे असते. बरं, तुम्ही मला एक सांगा, आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेला सुट्टी घेतली आहे का? हो सर, घेतली आहे. आजारी असल्यामुळे आपण कोणतेही काम व्यवस्थित पार पाडू शकत नाही. बरं, आता तुम्ही मला सांगा की आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? सर, आजारी पडल्यानंतर अशक्तपणा येतो, चक्कर येते, मळमळ होते, ताप येतो. बरोबर. आजारी पडल्यानंतर अशक्तपणा येतो, ताप येतो, उलटी होते, डोकं दुखतं, तसंच झोपून राहावंसं वाटतं. तुम्ही आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही बरे होता, तर कधी कधी तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावे लागतात. असं का होतं बरं? आजाराची तीव्रता कमी असेल तर डॉक्टरांकडे न जाताही आजार बरा होतो, पण आजाराची तीव्रता जास्त असेल तर मात्र डॉक्टरांकडे जावंच लागतं. म्हणजेच काही आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी असते. मात्र काही आजार हे जास्त तीव्र स्वरूपातील असतील तर मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागते. तर आता आपण आरोग्याविषयी माहिती जाणून घेऊया. आरोग्य. मुलांनो, आपल्याला कोणताच रोग नाही म्हणजे आपलं आरोग्य चांगलंय असा त्याचा अर्थ होत नाही. तर आरोग्य म्हणजे बा, आता तुम्ही व्हिडिओ बघितला. आवाज येतोय सगळ्यांना माझा? आता आवाज येतोय का सगळ्यांना आणखी? हा, ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या चॅप्टरचं नाव आपण जे सांगितलं, हेल्थ अँड डिसीज. या हेल्थ या पहिल्या शब्दाचा जर आपण विचार केला तर हेल्थ या पहिल्या शब्दाच्या अनुषंगानं अगदी लहानपणापासून एक आपण सुविचार ऐकत आलेलो आहे. तर तो सुविचार काय आहे? हेल्थ इज वेल्थ. बरोबर आहे? हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय सांगा? त्याचा मराठी अर्थ कोण सांगते? माईक अनम्यूट करून सांगा. हेल्थ इज वेल्थ त्याचा मराठी अर्थ? आरोग्य हेच आपली संपत्ती आहे. बरोबर, अगदी बरोबर. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. बरोबर. म्हणजे आपण हा सुविचार ऐकत आलोय, परंतु आरोग्य हीच खरी संपत्ती हा असं का म्हणलेलं आहे? कारण आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना कोणतंही काम अगदी इफेक्टिव्हली किंवा कार्यक्षमतेनं आपल्याला जर करायचं असेल तर आपलं आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे. तर आरोग्य हीच खरी संपत्ती असं का म्हणले? कारण आपण कोणतंही काम करायचं असेल आपल्याला, मग ते बौद्धिक काम असेल किंवा शारीरिक काम असेल, ते कोणतंही काम करत असताना आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण ते अतिशय क्षमतेनं किंवा कार्यक्षमतेनं आपण ते काम आपण करू शकतो. बरोबर आहे? म्हणून आरोग्य हे आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर दुसरा जो शब्द होता तो म्हणजे डिसीज, म्हणजे रोग.
आता डिसीज हा शब्द आपण ऐकलाय. आता बऱ्याच वेळा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं की आपण आपल्या घरी आपण स्वतः असेल किंवा आपले आई वडील असतील, आपले भाऊ भावंड असतील, ते सुद्धा काही वेळेस आजारी पडतात. मग आजारी पडताना सुद्धा आजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मगाशी सांगितलं की आजाराची लक्षणं वेगळी असतात. म्हणजे अगदी आपल्याला साधी सर्दी झाली किंवा थोडं ताप येतो कधी कधी, म्हणजे सर्दी येतं, ताप येतं, अंग दुखतं, परंतु अशी काही लक्षणं दिसल्यानंतर प्रत्येक वेळी आपण दवाखान्याला जातो का? नाही. काही आजार हे आपोआप 1-2 दिवसानं लगेच कमी होतात. कारण का? आपल्या शरीरामध्ये अशी एक रचना आहे की जी रचना किंवा आपली जी काही कुठल्याही आजाराविरुद्ध लढण्याची जी काही क्षमता असते त्याला काय म्हणतो आपण? इम्युनिटी म्हणतो. आता हा इम्युनिटी शब्द सुद्धा तुम्ही ऐकलाय. कारण आता आपण ज्या मोठ्या एका संकटामध्ये सगळेजण वावरतोय, तो तर रोग जो आहे तो सगळ्यांनाच माहित आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा आपण या रोगाची माहिती घेत असताना हा शब्द वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी ऐकतो की आपली प्रतिकार क्षमता, म्हणजे एखाद्या आजाराविरुद्ध लढण्याची प्रत्येक व्यक्तीची त्याची शरीरामध्ये एक क्षमता असते. आणि ज्या व्यक्तीची जी क्षमता चांगली असेल तो कुठल्याही आजाराला व्यवस्थित तोंड देऊ शकतो किंवा लवकर तो आजार त्या व्यक्तीचा आजार कमी होऊ शकतो. मग ही जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे ती इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता असल्यामुळे काही लहान सहान जे आजार होतात त्या आजारापासून आपण लगेच बरे होतो. परंतु काही आजार असे असतात की ते लवकर कमी होत नाहीत. त्यावेळी मात्र आपण डॉक्टरांच्याकडे जातो आणि ट्रीटमेंट घेतो. ठीक आहे. मग अशा आजारांची नावं सुद्धा आपण बरीचशी ऐकलेली आहेत. मग त्या अशा आजारांची नावं कोणकोणती? काही आजारांची नावं तुम्हाला सांगता येतील? काही आजारांची नावं तुम्ही सांगा. माईक अनम्यूट करून सांगा परत. ताप, बरोबर, ताप. डेंग्यू, आणि मलेरिया, डेंगू, मलेरिया, बरोबर आहे अगदी. आणखी खोकला, खोकला, अनुग्रह आणखी चिकन, चिकनगुनिया. आणि सगळ्यात महत्वाचा आता रोग जो सगळ्यांना माहिती आहे तो कोणता रोग सांगा रे? कोरोना, कोविड कोरोना कोविड किंवा कोरोना. की त्या आजारापुढे सगळ्या जगाला ह्या आजारानं भेडसावलेलं आहे आणि अजून त्याच्यावर कोणतीही लस नाहीये. बरोबर आहे. तर अशा वेगवेगळ्या आजारांची आपण माहिती सांगू शकतोय. दिया धेंडे, माईक तुझं म्यूट कर. दिया धेंडे. तर असे वेगवेगळे जे डिसीजेस किंवा रोग जे आहेत ते रोगांची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत. आणखी एकदा मी परत माझी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. बघा, जसं मगाशी मी सांगितलं, स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. हा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सिकनेस हा शब्द आलेला आहे. सिकनेस म्हणजे काय? आजारपण. जसं मगाशी सांगितलं की बऱ्याच वेळा आपल्याला काही लक्षणं दिसतात. म्हणजे सोर थ्रोट, घसादुखी असेल, हेडॅक म्हणजे डोकेदुखी असेल, डाव्या बाजूला जे तुम्हाला चित्र दिसतंय त्याच्यामध्ये काही लक्षण दिले. खोकला असेल किंवा आपल्याला अशक्तपणा जाणवतो, विकनेस आहे, त्यानंतर फिवर, ताप आलेला असतो. बरोबर आहे. अशी वेगवेगळं लक्षणं तुम्हाला दिसतात बऱ्याच वेळा आपल्या घरी आपण ज्यावेळी असतो. त्याला सिकनेस म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आजारपण, आजाराची काही लक्षणं आहेत ही. आता हेल्थ, जसं मगाशी मी सांगितलं, आता हेल्थ या शब्दाची म्हणजे आरोग्य हा शब्द आपल्याला माहित आहे, परंतु याची डेफिनेशन सांगायचं असेल, कारण जागतिक पातळीवरती आरोग्याच्या संबंधित काम करणारी एक मोठी संघटना आहे. त्या संघटनेचं नाव तुम्ही ऐकलं असेल, कदाचित त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही ऐकला असेल. तर तो कोणता शब्द आहे सांगा बरं? एक संघटना जागतिक पातळीवरती काम करते आरोग्याच्या संबंधित, म्हणजे सगळे देश हे त्याच्याशी बांधील आहेत. आणि आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तो आपण शब्द ऐकलाय. कुठली संघटना आहे ती? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO. तर WHO हा शब्द आपण ऐकलेला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यानुसार त्यांनी आरोग्याची किंवा हेल्थची डेफिनेशन काय केले बा, त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. समजा आता आपण समाजामध्ये बरेचसे व्यक्ती बघत असतो.
आता काही व्यक्ती हे तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे आपण दिसणं जे म्हणतो, म्हणजे व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर त्याची शरीरयष्टी चांगली आहे, चेहरा अतिशय सुंदर आहे, त्याची पर्सनॅलिटीज आपण थोडक्यात म्हणूया अतिशय चांगली आहे, सगळे तब्येतीनं तो चांगला आहे, म्हणजेच त्याचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल का तुम्हाला? नाही म्हणता येणार. कारण ती व्यक्ती जरी दिसायला अगदी सुंदर असेल, तब्येतीनं चांगली असेल, कदाचित तो मानसिकरित्या चांगला आहे किंवा नाही, म्हणजे सायकोलॉजिकली, बरोबर, सायकोलॉजिकली किंवा त्याला आपण मानसिकरित्या म्हणतो, मानसिकरित्या तो सदृढ आहे किंवा नाही, किंवा मेंटली सदृढ आहे किंवा नाही, हे सांगता येईल का? बघितल्या क्षणी तुम्हाला सांगता येईल का? त्या व्यक्तीची ओळख नाहीये तुमच्याशी आणि ती व्यक्ती समोर आल्या, दिसायला तुम्हाला अगदी पर्सनॅलिटी छान वाटते, परंतु ती व्यक्ती ही मानसिकरित्या चांगली आहे की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. आणखी एक त्याच व्यक्तीचं उदाहरण, ती व्यक्ती की ज्या व्यक्तीची पर्सनॅलिटी अतिशय चांगली आहे, तब्येतीनं चांगला आहे, कुठलाही त्याला आजार नाहीये, म्हणजे शारीरिक कुठलाही व्याधी नाहीये, त्रास नाहीये आणि मानसिकरित्या सुद्धा चांगला आहे, परंतु तो समाजात वागत नसेल व्यवस्थित, म्हणजे एक समाजामध्ये चांगला व्यक्ती म्हणून वागत असताना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते गोष्टी त्याच्याकडे नाहीये, तो समाजामध्ये व्यवस्थित वावरत नसेल, त्याचे समाजामध्ये वागण्याची पद्धत चुकीची असेल, तर ती व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येणार. म्हणून आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक कुठलीही व्याधी नसणे एवढीच त्याची व्याख्या आपल्याला करता येणार नाही. तर आरोग्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला, की एखादी जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे, हे पहिलं खरं आहे. त्यानंतर मानसिक स्थिती सुद्धा चांगली असली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं समाजातली त्याची काय जी काय वागण्याची पद्धत असेल, त्याचा स्वभाव असेल किंवा इतरांशी जुळवून घेण्याची जी काय त्याची सवय असेल ती सुद्धा चांगली असेल, तर त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हेल्थची डेफिनेशन काय बा? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, फिजिकल म्हणजे काय? शारीरिक, मेंटल, मेंटल म्हणजे काय? मानसिक, अँड सोशियल म्हणजे सामाजिक, वेल बिईंग अँड नॉट मेअरली द ऍब्सन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त एखादा आजार नसणे एवढंच नसून आरोग्याची व्याख्या काय करता येते? एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती चांगली असणे म्हणजे त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आणखी एकदा डेफिनेशन तुम्हाला समजली का बघा? ही WHO न सांगितलेली डेफिनेशन आहे, बघा लक्षात येईल तुम्हाला. हा WHO चा सिम्बॉल तुम्ही सगळ्यांनी बघितलाय आणि तुम्हाला त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता WHO न सांगितलेली डेफिनेशन आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा आहे, पुस्तकात. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ऍब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे एखादा आजार आपल्या शरीरात नसणे म्हणजे रोग म्हणजे आरोग्य नव्हे, तर आपल्या शरीराची स्थिती ही शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या चांगली असणे त्याला आपण आरोग्य असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता इथं सुद्धा तुम्हाला दुसऱ्या चित्रात दिसते बा की तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ते एकमेकाशी संबंधित आहेत. तर मेंटली वेलबिंग, सोशली वेलबिंग आणि फिजिकली वेलबिंग. म्हणजे आरोग्याची व्याख्या काय करता येईल? कोणत्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल आपल्याला? ज्या व्यक्तीचं मेंटली कंडिशन किंवा मानसिक